यवतमाळच्या दौऱ्यावर अबकी बार 400 पार. एवढंच करणार आहे की त्यांनी फक्त 150 स्कोर करून दाखवावं. त्या पिचवरती थांबता थांबता 150चा स्कोर त्यांनी करून दाखवला तर फार मोठी उपलब्धी असं मी त्या ठिकाणी मानणार आहे. 2004 मध्ये इंडिया शायनिंगचा नारा दिला होता अटल बिहारी यांच्या सरकारनं तेव्हाचीच परिस्थिती आताही असं तुम्हाला वाटतं का? आत्ताच्या ह्याच्यामध्ये असणारं केंद्र शासन जे आहे ते ग्राउंड रियालिटीशी कुठलाही संबंध नाही. त्यांना असणारं जे काही इंटेलिजन्स मिळते ती इंटेलिजन्स जे आहे ते चुकीचं इंटेलिजन्स मिळते आणि म्हणून पक्ष फोडून त्यांना असं वाटतं की आपलं 400 पास करू. तुम्ही पक्ष फोडाल, नेते विकत घ्याल, पण मतदार तर तुम्ही विकत घेऊ शकणार नाही. मतदार यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे. सर, महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा भुंगा ठरला, त्यात फक्त वंचितला 2 जागा दिल्या. मला माहित नाही, अजून माझ्यापर्यंत तो फॉर्म्युला आला नाही. आमच्या सारे धैर्यवान फुंकर जे आहेत ते अधिकृतरित्याने याच्यावरती बोलले. थँक्यू. नाही, काल फक्त एक संदिग्धता निर्माण झाली की मला काहीच माहिती नाही त्याच्याबद्दल. संजय राऊत मध्ये कसा प्रस्ताव चाला नाही असं कुठे वंचितकडून माझं स्वतःचं म्हणणं असं आहे, धैर्यवान फुंकरशी आपण बोलावं त्या संदर्भात. थँक्यू.